नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला गावाकडची तांदळाची भाकरी आणि बारीक जवल्याचं म्हणजे बारीक सुकटीचं खारवणी करून दाखवणार आहे। चला आपण बघूया काय घेतलंय खारवणी बनवायला। तर आपल्याला तांदळाची भाकरी बनवायची आहे ना, तर इथे मी पीठ घेतले तांदळाचं आणि आपल्याला खारवणी बनवायचं आहे ना, त्यासाठी मी हा जवळा घेतला एवढा आणि त्याला काय साहित्य जास्त नाही लागणार आहे। ही मिरची आहेत, बेडगी मिरची घेतली मी आणि लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतल्यात। त्या मिरच्या धुवून आपल्याला ह्याची चटणी बनवायची आहे त्या खारवणीसाठी आणि हे खारवणीसाठी एक कांदा घेतलाय। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर मी इथं पाणी गरम करत ठेवलंय ह्या पिठासाठी, कारण हे चक्कीवाल्याने पीठ बरोबर दळलंय नाही, त्यासाठी मी थोडं गरम पाणी टाकून घेणार आहे। हे बघा, ह्याच्यात मी गरम पाणी टाकून घेतलंय आणि हे पीठ भिजवून घेतलंय आणि ह्या मिरच्या आहेत ना, त्या पण अशा धुवून घेतल्या स्वच्छ। आता ह्याच्यात आपल्याला थोडं मीठ टाकायचं आणि ह्याची चटणी बनवून घ्यायची आहे। लसणाच्या चटणीने जिभेला चव चांगली येते। जे आजारी माणूस असेल त्याला जर ही चटणी दिली तर माणूस पोटभर जेवल। आपण मुंबईला किती पण राहिले तरी गावच्या पदार्थांची चव येतेच ना, त्यासाठी मी तुम्हाला करून दाखवते। पटकन मी आता गॅस पेटून घेते, तवा ठेवते आणि भाकरी पहिली बनवून घ्यायची आणि खारवणी बनवायला टाइम नाही लागणार। तर हे बघा, आपलं पीठ मळून झालंय, मी आता भाकरी बनवते। हा एवढा हुंडा घेतलाय, गॅस फास्ट करते मी म्हणजे आपला तवा तापेल। जर आपल्या हाताला चिकटलं तर परत असं पीठ घ्यायचं, थोडं त्या भाकरीवरती असं पीठ भुरभुरायचं आणि परत लाटायचं, थापून घ्यायचे। आमच्या गावाकडे सकाळच्या नेहरीसाठी हे पण एकदम उत्तम पदार्थ आहे, जवल्याचं खारवणी आणि तांदळाची भाकरी। एक भाकरी खायच्या आधी तुम्ही 2 भाकऱ्या खाल त्या जवल्याच्या खारवणीबरोबर, एवढं टेस्टी होतं ते। त्यात आपण लसूण जास्त घेतो ना, त्याने चव मस्त येते। आता आपला तवा गरम झालाय काय बघूया। तवा गरम झालाय, भाकरी टाकून घेते मी आणि हे असं पाणी लावायचं। तर बघूया आपली भाकरी खालून शेकले काय। तर पलटी करून घ्यायची, हे बघा अशी। मी इथं आपली चटणी पण बनवून झाली, ही बघा लसणाची चटणी, मिरच्या आणि लसणाची चटणी। आता आपल्याला खारवणी बनवायला काय टाइम नाही लागणार, भाकरी झाली। ही बघा आपली भाकरी शेकून झाली आहे। आता ही काढून घेते मी, ह्या चालणीवर ठेवले म्हणजे भाकरीला सगळी वाफ निघून जाते आणि भाकरी चांगली राहते। डायरेक्ट आपण जर टोपल्यात नाही तर ताटात ठेवले ना, तर गरम भाकरी अशी ताटामध्ये जर ठेवलं तरी ती पाणी सुटतं तिला। तर हे बघा आपल्या भाकऱ्या सगळ्या बनवून झाल्यात इथं, तर मी काढून घेतले। जो जवला आपण घेतलेला आहे ना, तो मस्त असा भाजून घ्यायचा, फक्त करपवायचं नाही त्याला, कालपटपणा नाही आला पाहिजे। असं भाजून आहे ना, त्याचा सगळा पूर्ण वशटवास घालवायचा आपल्याला आणि मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं। तर गॅस बंद करते आणि काढून घेते, एका ताटामध्ये काढून घ्यायचं। आता याला मी धुवून घेते। हे बघा, जवला मी स्वच्छ धुवून घेतलाय, हा बघा 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय, हा बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल वगैरे काय टाकायचं नाही। कांदा दाखवला होता ना, तो कांदा मी चिरून घेतलाय, हा बघा, हा असा बारीक चिरून घ्यायचा आणि हा कांदा पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। कांदा टाकला का हळद टाकून घ्यायची आपल्याला आणि मीठ आपण चटणीतच घेतलेलं आहे, तर मीठ टाकायची काही गरज नाही। आणि ही चटणी आपण वाटली ना, ती टाकून घ्यायची। हे आता आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे वाटीमध्ये म्हणजे छोटे पडले म्हणून मी ताट घेतले खाली। हा पूर्ण सुकटीला कांदा आणि सुकट हे आहे ना, चटणी ती लागली पाहिजे। तुम्हाला वाटत असेल ह्याच्यात तेल नाही वगैरे काय नाही, पण अशी तुम्ही एकदा ही आज जवला बनवून बघा आणि ह्याच्याबरोबर भाकरी खा। भाकरी तुमची कोणती पण असू दे, ज्वारी बाजरी कुठली पण भाकरी असली ना, तरी पण ह्याच्याबरोबर खाऊन बघा, एकदम टेस्टी लागतो हा जवला। आता हे बघा, आपली जवला म्हणजे खारवणी आणि चटणी आणि भाकरी तयार झालेली आहे।
आणि हा तुम्ही ज्या टायमात तुम्ही खारवणी कराल त्या टायमात जेव्हा कराल ना तेव्हा लगेच खायचं असतं. कारण कसं याच्यात आपण कांदा टाकलेला आहे, तेल वगैरे काही टाकलेलं नाही, तर त्याने ह्याला कांद्यामुळं ह्याला पाणी सुटतं. मग जेव्हा आपल्याला खायचं असेल ना तेव्हाच करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही करून खा एक दिवशी असा जवला ह्या प्रकारे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.